पहलगाम हल्ल्याला आता 1 वर्ष पूर्ण होणार आहे। पहलगाम हल्ल्याच्या कटू आठवणी आज सुद्धा देशवासियांच्या मनात कायम आहेत। या हल्ल्यानंतर पहलगाममधील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसलेला होता। पण आज वर्षभरानंतर इथे नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी एनडीटीव्ही मराठीची टीम पहलगाममध्ये पोहोचली आहे। पहलगाममधल्या परिस्थितीचा आम्ही सविस्तर आढावा घेतला। इथे लोकांना काय वाटतं, इथे व्यवसायांवर काय परिणाम झाला आणि प्रत्यक्ष जिथे हल्ला झाला होता तिथली परिस्थिती काय आहे हे सगळं बारकाईनं जाणून घेतलं, समजून घेतलं। इथे एक स्मारक तयार करण्यात आलं आहे, त्याला भेट दिली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। भारतातील स्वर्ग म्हणून पहलगामची ओळख होती, मात्र याच पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि पर्यटकांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली। आणि आजचं चित्र जर आपण या ठिकाणचं पाहायला गेलं तर एक प्रकारचं भयान वास्तव आपल्याला पाहायला मिळतंय। एनडीटीव्ही मराठीची टीम ग्राउंड रियालिटी पाहायला आल्यानंतर 1 वर्षात गंभीर परिणामांना आजही पहलगामला जावं लागतंय। हा भ्याड हल्ल्यामध्ये 26 जणांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आणि ती भीती आजही पर्यटकांमध्ये कायम असलेली पाहायला मिळते। खरं तर हा सगळा परिसर स्वर्गासारखाच आहे। उंच डोंगर, त्या डोंगरांवरती बर्फाची शुभ्र पांढरी अशी चादर आणि हिरवागार असा सगळा हा परिसर। आणि याच परिसरात, या सगळ्या परिसरात मोठ्या संख्येनं पर्यटक हे यायचे। या नदीच्या खोऱ्यात मोठ्या संख्येनं पर्यटक असायचे, फोटो काढायचे, सुट्टीच्या दिवसांमध्ये आनंद व्यक्त करायचे। आपला जो अमूल्य वेळ आहे, सुट्टींच्या दिवसांमधला अमूल्य वेळ आहे, तो व्यतीत करायचे। मात्र 1 वर्षात परिस्थिती या ठिकाणची गंभीर आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी बेरोजगारी वाढलेली आहे। हॉटेल इंडस्ट्रीला म्हणावं तसं उत्पन्न मिळत नाही आहे आणि एकेकाळी या हिरव्यागार मैदानांवरती जे पर्यटक देशभरातनं यायचे ते मात्र आत्ता आपल्याला तुरळक पद्धतीनं पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आल्यानंतर खरंच हा एक प्रकारचा स्वर्ग आहे, कारण हा सगळा हिरवागार डोंगर, त्याच्यावरती जे डोंगर आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात बर्फ आणि थंड असं वातावरण, त्यामुळे पर्यटकांची पसंती असायची। मात्र पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि ह्या हल्ल्याचे परिणाम आजही गेले वर्षभर आपल्याला भोगावे लागत आहेत, सोसावे लागत आहेत। आजही या जखमा ह्या कायम आहेत आणि पहलगामची स्थिती जर आपण पाहायला गेलं तर पर्यटक जे ज्या घोड्यांवरनं जायचे, हे घोडे कित्येक महिने असे रस्त्यांवरती बांधून ठेवलेले पाहायला मिळत आहेत। ज्या नद्यांमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक या खोऱ्यांमध्ये यायचे त्या ठिकाणची स्थिती अद्याप सुधारलेली नाही आहे। दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणचे जे लोकल व्यवसाय आहे, जो आजही ठप्प असलेला पाहायला मिळतोय। इथले कारागीर आहेत, त्यांना पर्यटकांची वाट बघावी लागते आणि अशाच पद्धतीचं ह्या 1 वर्षातलं वातावरण आपल्याला आजही अनुभवायला मिळत आहे। त्यामुळे पहलगामच्या हल्ल्याला जरी 1 वर्ष होत असलं तरी जखमा मात्र अद्याप कायम आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, एनडीटीव्ही मराठी, पहलगाम। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आजही स्थिती काही वेगळी नाही आहे। आत्ता मी पहलगाममध्ये जे ग्राउंड लेवलला किंवा लोकल व्यावसायिक आपण म्हणतो त्या व्यावसायिकांशी आपण बोलणार आहोत। अशी माहिती मला आत्ता कळाली या ठिकाणी आल्यानंतर की याच महिन्यामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक असायचे आणि हा सगळा परिसर गजबजलेला असायचा। जसं आपण एखाद्या जत्रेत जातो आणि लोकांना धक्के मारून रस्ता काढत असतो, तशा पद्धतीची स्थिती या ठिकाणी असायची, अशी माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे नेमकं येथील व्यावसायिकांना काय वाटतं, जे रस्त्यांवरचे व्यावसायिक आहेत त्यांना आपण विचारूयात। सर, क्या स्थिति है अभी 1 साल में, क्योंकि अगर ये देखा जाए ये लोकल मार्केट है, मतलब फ्रूट्स बेचना, कपड़े बेचना, तो मतलब क्या स्थिति पहले थी और अब ये दिख रही है? पहले तो यहाँ बहुत अच्छा था और सब लोग खुश थे। तो उसके बाद अचानक से जो यहाँ पे हादसा हुआ है वो बहुत बुरा हुआ है। वो भी कोई मतलब पराई नहीं थे, वो भी हमारे भाई बहन ही थे। तो जो हुआ बहुत गलत हुआ है। उससे लोग दे आर स्कैर्ड टू कम हियर, दे आर नॉट विलिंग टू। इफ यू से एनीवन इन आउटसाइड यू वांट टू गो कश्मीर, ही से नो, आई एम स्कैर्ड बिकॉज ऑफ दैट थिंग्स। सो जो भी हुआ है बहुत गलत हुआ है। वो आपके साथ भी गलत हुआ, हमारे साथ भी गलत हुआ है। तब से ये काम धंधा हमारे बहुत समझो चौपट, जिसको बोलते हैं चौपट हो गया है। तो जो भी कुछ पैसे वैसे कमाई दमाई थी वो जेब से ही खर्चा हो रहा है। मतलब अभी मुझे ऐसा लग रहा था कि ये प्लेस जो है
वो खाली है, लेकिन देखा जाए तो यही प्लेस मेन है और यहाँ भीड़ रहती थी। आपने ये प्लेस ऐसा था, तो अगर आपको यहाँ से वहाँ तक जाना होता था तो इसमें 10 मिनट लग जाते थे। इसमें हज़ारों लोग होते थे, तो हम रोज़ यहाँ से 10, 20, 25 हज़ार रुपये कमा के आराम से जाते थे। आज के टाइम पे हम 1000, 2000 रुपये वही पॉकेट में नहीं खर्च हो जाता है, तो बहुत ज़्यादा मुश्किल ही हुआ है। और उन लोगों के साथ भी बहुत मुश्किल हुआ है कि हम गवर्नमेंट से ये अपील करते हैं कि जितना उनके लिए मदद हो सकता है गवर्नमेंट की तरफ से उनको होना चाहिए। जो मतलब बहुत बड़ा असर पड़ चुका है आपके पर, धंधे पर भी। बोल सकते हो, फ्रीली बोलो। ना वो बोलेगा बहुत असर पड़ा। हाँ, काम पर पड़ता है, असर पे पड़ता है काम पर ही, और के ये तो पड़ता है असर, काम पर पड़ा असर बहुत। आजकल कुछ काम नहीं है यहाँ। क्या अपील करोगे टूरिस्ट को? टूरिस्ट को आना चाहिए यहाँ, और क्या अपील है हमारी तरफ से। हम सेफ है, यहाँ सेफ है, तब से हुआ है काम बहुत कम, काम में बहुत फ़र्क आ गया तब से, जब से ये हादसा हुआ है यहाँ फ़र्क बहुत आ गई। आपका ये है दुकान, तो आप यहाँ के रहवासी हो, क्या स्थिति है? मतलब ये दृश्य जो है वो अच्छा लगता है? बुरी हालत है, बहुत बुरी हालत है। जो पिछले साल जो घटना यहाँ पे हुई बहुत बुरी हुई है, उसको हम कंडम करते हैं। सरासर गलत हुआ है, जिसने भी किया बहुत वश्यानापन किया, बहुत गलत हुआ है। मतलब जो अटैक हुआ उसके बाद मतलब यहाँ पहलगाम के लोगों को अभी वो भुगतना पड़ रहा है। और क्या, पूरी स्थिति बदल गई है, तो कुछ नहीं बचा है। वहाँ से उस टेंट से यहाँ तक 1 किलोमीटर में आपको 1 घंटा लगेगा। यहाँ तक जाम में इतना लोग होते थे, 10,000 20,000 लोग होते इस एरिया में। अभी तो कुछ नहीं है। हे मुख्य मार्केट आहे पहलगामचं, आणि आम्ही सुरुवात जिथनं केली होती तिथून इथपर्यंत यायला एवढी गर्दी असायची की साधारणतः तुम्हाला 1 तास इथपर्यंत पोचायला जायचा. मात्र आज आपण जर पाहायला गेलं तर हे सगळे रस्ते असे सुने पडलेले दिसतात. BSFचे जवान हे असे रस्त्यांवरती नाक्यांवरती तैनात केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या दुकानदारांचं जर दृश्य आपण पाहायला गेलं तर प्रत्येकाला प्रतीक्षा आहे, ती म्हणजे या ठिकाणी पर्यटक येतील कधी आणि आपला व्यवसाय जो पूर्वीच्या पद्धतीनं चालायचा. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक छोटा स्टॉल हा साधारणतः 20 ते 30 हजार दिवसाला पैसे कमवायचा. आज अशी वेळ आहे की साधारणतः 1,000 रुपयेसुद्धा मिळवणं हे मुश्किल झालेलं आहे. त्यामुळे पहलगामच्या या स्वर्गात पहलगामचे रहिवासी कुठेतरी नरक यातना भोगतायत, अशाच पद्धतीची स्थिती आज आपल्याला या 1 वर्षाच्या हल्ल्यानंतर पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, नेटिव्ह मराठी, पहलगाम.